फक्त प्रचार प्रसार माध्यमांमध्ये ते आपले टिपिकल ठरलेले चष्मे घालून आणि तो सगळा गच्चा तुमच्या मनातला तो अविचार आणि तुमचं ते टोकाचं अज्ञान जगाच्या पुढे मांडत असतात, तर हे पाप आहे आणि यापुढे बहुसंख्यक हिंदू समाज हेच चालू देणार नाही. खूपच अप्रतिम असं वर्णन खरं तर तुम्ही या पुरोगामित्वाचं आणि या दांभिक पुरोगामी लोकांचं आत्ता केलेलं आहे की नुसता प्रोपगंडा करायचा, नुसता दुष्प्रचार करायचा, स्वतः करायचं काहीच नाही. मला बोलता बोलता मगाशी तुम्ही 26/11चा उल्लेख केलात, तर 2006, 2008 आणि 26/11 असं काही लिंक करायचं होतं का यांना, असं काही वाटतं का तुम्हाला? आपल्या देशामध्ये एकतर आपल्या स्वतःच्या ज्ञानावरती आपण आपलं मत मांडावं. जे या विषयात ते तज्ज्ञ अनुभवी असतात त्यांचे शब्द प्रमाण म्हणून आपण ते विश्वास ठेवतो, किंवा जी यंत्रणा या देशातली न्याय यंत्रणा ती एक विश्वसनीय म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो. हे वास्तव आहे की कसाबला जिवंत ठेवण्यामध्ये तत्कालीन प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना यश आलं. जर कसाब जिवंत नसता तर नक्कीच तो सुद्धा सगळा हमला त्या हिंदूंनी केला आणि ते भगवा दहशतवाद आणि हिंदू दहशतवादाचा बागुलबा काँग्रेसने केला असता. ही वस्तुस्थिती आहे की कसाबचा खटला कायद्याच्या चौकटीमध्ये चालला. त्याला सन्मानाने विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाने त्या शिक्षेवरती शिक्कामोर्तब केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याला शिक्कामोर्तब केला. आम्हाला पहिल्या दिवशी वकील नाही मिळाला. दिवाळीचे दिवस होते जेव्हा मला भोपाळवरून उचलून आणलं तेव्हा, आणि लक्ष्मी पूजनचा आम्हा भारतीयांचा जो सगळ्यात मोठा सण असतो आनंदाचा उल्हासाचा, त्या दिवशी आम्हाला सन्मानाने त्या न्यायालयामध्ये नाशिकच्या हजर केलं की ज्या दिवशी कोणी वकील नसतं किंवा सगळेजण आपल्या त्या सणाच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कोणाची मदत मिळू नये म्हणून षडयंत्र करून आम्हाला त्या दिवशी हजर केलं. पण कसाबला 2,500 रुपये रोजचा वकील पहिल्या दिवसापासून मिळाला. सर्वोच्च न्यायालयाने त्याला फाशी दिली. तो पाकिस्तानी आहे म्हणून हे सिद्ध झालं. आणि त्यानंतर सुद्धा मुस्लिम ते लांगुल चालन करण्यासाठी आणि त्या बहुसंख्यक हिंदू समाजाच्या द्वेषापोटी तो हसन मुश्रीफ एक घाणेरडं पुस्तक लिहितो, हू किल्ड करकरे बुडून. आज या सगळ्या समाजामध्ये जो सनातनी म्हणून ज्यांना हिणवण्यात आलं, ते राज्य व्यवस्थेमध्ये, शासन यंत्रणेमध्ये किंवा व्यवसायामध्ये त्यांचा कुठलाही कंट्रोल नाहीये, कुठलाही अधिकार नाहीये, अशांना ते झोडून काढतात आणि त्यांचा खप होतो. हे पण दुर्दैव आहे. आणि त्यांना सगळेजण परोक्ष अपरोक्ष मदत करतात आणि कायद्याच्या चौकटीपासून ते अलिप्त राहतात. कधी सामोर होत नाही न्यायालयाला, कधी न्यायालयामध्ये प्रत्यक्ष येत नाही. तुम्हाला जर काही माहिती असेल तर या ना साक्ष द्यायला तिथे, पण धादांत खोटं तुम्ही कसं पसरवू शकतात? मोठा हमला होता 26/11चा. मालेगाव विस्फोटमध्ये जे आरोपी दाखवलेत वॉन्टेड, त्यांना 27/11ला मारून टाकलं अक्षरशः. मी जिवंत होतो म्हणून न्यायालयामध्ये गेलो प्रत्येक तारखेला. माझ्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब व्हावा म्हणून मी उपोषणा केलेत, याचिका केल्यात, प्रेस कॉन्फरन्स घेतल्यात आणि सातत्यपूर्वक आग्रह धरला. परंतु एखाद्या माणसाला उचलून आणायचं, त्याला मारून टाकायचं आणि त्यांच्या नावावरती सगळे खटले टाकायचे. ते सगळे कुटुंब असहाय्य असतात, सगळे मुंबईच्या बाहेरचे लोक आहेत. त्यामुळे अशा त्या 2 तरुणांवरती समझोता ब्लास्ट मध्ये अजमेर शरीफ, हैदराबाद, मोडासा, मालेगाव 2006, मालेगाव 2008 असे सगळे खटले टाकले. माणसाला उचलून आणलं, न्यायालयासमोर हजर करा, मारून टाकण्याची काय गरज? पण त्यानंतर त्यांचे वॉरंट्स काढले. आज त्यांचं रेड कॉर्नर नोटीस आहेत आणि 50-50 लाखाचे प्राइस डिक्लेअर केलेत. 26/11 मध्ये जे मुंबईतील ते कष्टकरी प्रामाणिक भारतीय होते, त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबाने त्यांचं ते कायदेशीर प्रक्रियाचं पालन करून सगळं शेव ते त्यांचे घेऊन गेलेत. तर 2 डेड बॉडी अनक्लेम राहिल्यात की ज्यांचे फोटोग्राफ्स आहेत, पोस्टमॉर्टमची ती सीडी सुद्धा आमच्या न्यायालयाच्या अभिलेखावरती आहे आणि त्या डिस्पोज ऑफ करून टाकल्यात. जी तरतूद असते की त्यांचा अंतिम संस्कार करण्यापूर्वी विसेरा घेतात, नख काढतात किंवा केस काढतात की त्यांच्या परिवारासोबत DNA मॅच करता येईल.
पण या दोन तरुणांचं असं केलेलं नाहीये. तर हे सगळं करण्याचं कारण काय, याच्याबद्दल जाब का विचारत नाही? स्वतंत्र भारतामध्ये दोन तरुणांना उचलून आणतात, मारून टाकतात, न्यायालयाचा विश्वासघात करून वॉरंट काढतात, रेड कॉर्नर नोटीस बजावतात, 50 लाखाचं प्राइज डिक्लेअर करतात, 1-2 नव्हे तर 5-5, 7-7 त्या बॉम्बस्फोटच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना आरोपी बनवतात. संस्था संघटनांना, सनातन धर्माला जगाच्या पाठीवरती बदनाम करतात आणि साधा त्याचा FIR सुद्धा दाखल करण्याचा कोणी हिंमत करत नाही आणि कोणी नोंदवून घेत नाहीत. हे आम्हा भारतीयांचं दुर्दैव आहे. दिलीप पाटीदार काय भारतीय नव्हता का? त्याच्याबद्दल कोणी का नाही आवाज उचलत? फक्त आणि फक्त विशिष्ट चष्म्यातून बघून त्या प्रामाणिक सामाजिक धार्मिक जीवन जगणाऱ्या, फक्त त्यांची ती विशिष्ट नावं आहेत, विशिष्ट त्या शहरातली आहेत, म्हणून त्यांना टार्गेट करणं हे कितपत संयुक्तिक आहे? ज्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी देशाच्या सीमेवरती प्राणार्पण करायला जे तत्पर असतात त्यांना सुद्धा बदनाम केलं, फक्त ते विशिष्ट नावं होते म्हणून या खटल्यामध्ये गोवली. या खटल्यामध्ये एक मुस्लिम तरुणाने 2 लाख रुपये लाच दिली, पण त्याला नाही गोवलं कारण तो मुस्लिम धर्मीय होता म्हणून, आणि त्याला साक्षीदार बनवलं. तर हे कितपत संयुक्तिक आहे? आणि हे सगळं जगासमोर यापुढे यावं आणि कदापिही या पवित्र भरतभूवरती आमच्या त्या श्रद्धास्थानांचा, आमच्या त्या प्राणाचे अस्तित्वाचे जे प्रतीक आहेत त्यांच्या गलिच्छ राजकारणासाठी उपयोग होता कामा नये. खूप कमी ते मुठभर असे ते समाजातले तरुण असतात की जे निस्वार्थपणे, कर्तव्यपणे सामाजिक धार्मिक काम करतात. जर त्यांनाच जर तुम्ही अशा धादांत खोट्या गुन्ह्यामध्ये गोवलं तर मग परत कोण या धर्मरक्षणासाठी आणि समाजाच्या रक्षणासाठी कोण पुढे येईल? पण या सगळ्याचं जे काही मूळ आहे ते म्हणजे आपल्या देशातील तपास यंत्रणा ही स्वायत्त नाहीये. पोलीस हे सक्षम आहेत, स्वकर्तृत्वावरती गणवेश त्यांच्या अंगावरती चढतो, परंतु सत्ताधाऱ्यांचा ताटाखालचं मांजर बनवून त्यांच्या गलिच्छ राजकारणाला सोयीची भूमिका हे काय क्षुद्र स्वार्थी पोलीस घेतात. पण जोपर्यंत या तपास यंत्रणा स्वायत्त होणार नाही तोपर्यंत असे ते सर्वसामान्य प्रामाणिक भारतीय आणि लष्कराचे अधिकारी हे बळी पडतील. सोबतच काँग्रेसला जर परत सत्तेवरती भारतीयांनी बसवलं तर आज मी निमित्त आहे, माझं कुटुंब निमित्त आहे, तुमच्या येणाऱ्या पिढ्या किंवा तुम्हाला स्वतःला सुद्धा या सगळ्या अमानवी पद्धतीने जे काही आम्ही मारहाण सहन केली, अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आमचं आयुष्य अस्पृश्यासारखं आम्ही जे जगलो, ते नशिबी जर कोणाला या भारतीय तरुणाच्या येऊ द्यायचं नसेल तर काँग्रेसला त्या शेवटच्या श्वासापर्यंत मतदान याचे यावं त्या धर्मपरायण करता त्या भारतीयांनी करता कामा नये. हेच मी माझ्या स्वानुभवावरून मी तुम्हाला विनंती करतो. मग तुम्ही जे आता 26/11 बद्दल सांगितलं ते पाटीदार नावाच्या तरुणाला उचलून थोडक्यात त्याची यंत्रणांनीच हत्या केली आणि त्याचा मृतदेह देखील त्याच्या घरच्यांच्या ताब्यात दिला नाही. ही हत्या 26/11च्या नंतर केली, पण त्याला गोवलं होतं 2008च्या केसमध्ये. दिलीप पाटील या साक्षीदार म्हणून त्याला आणलं, त्याच्या नावाचे 5 पानाचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आणि तो परत घरी गेला नाही. स्वाभाविकपणे घरच्यांनी तक्रारी केल्यात. मध्य प्रदेशमधील उच्च न्यायालयामध्ये जेव्हा तक्रार केली तेव्हा त्यांनी, कारण कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की पोलीस अधिकाऱ्यांसोबत जे शेवटचे पोलीस अधिकारी असतात ते जबाबदार. साक्षीदार 2008च्या आमच्याच खटल्यामध्ये दिलीप पाटीदार नावाचा एक साक्षीदार होता, तर त्याला उचलून आणलं, मारून टाकलं आणि त्याच्या नावाने 5 पानाचं स्टेटमेंट केलं. एकदम चित्रविचित्र स्टेटमेंट होतं की त्याच्यामुळे आम्हाला जामीन नाही मिळाला. पण तो साक्षीदार घरी नाही गेला. मग मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या मुंबई ATS ला जबाबदार धरलं, त्याच्यामध्ये ते वॉन्टेड होते आणि शेवटी महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये क्लोजर रिपोर्ट लावून टाकला, कारण व्यवस्था व्यवस्थेला सांभाळून घेते. आजही दिलीप पाटीदारची डेड बॉडी सुद्धा नाही मिळाली. जबाबदार ATS चे अधिकारी आहेत. आणि दुसरं उदाहरण म्हणजे 26 नोव्हेंबरचा जो काही दुर्दैवी हमला 26 नोव्हेंबरचा, तो दुसऱ्या दिवशी हे 2 तरुण पकडून आणलेले होते मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील. त्या दोघांना मारून टाकलं, कारण हा 26/11चा हमला संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा जे आजही वॉन्टेड दाखवलेले, रेड कॉर्नर नोटीस आहे,
आणि या 2008 या खटल्यानंतर त्यांना जेव्हा 27/11 मारून टाकलं, तेव्हा या सगळ्या खटल्यांमध्ये त्यांना आरोपी दाखवलं. समझौता ब्लास्ट, हैदराबादचा मक्का मस्जिद ब्लास्ट, अजमेर शरीफ ब्लास्ट, मोडासाचा ब्लास्ट, 2006चा मालेगाव ब्लास्ट आणि मालेगाव 2008चा ब्लास्ट, भयानक. अशा तब्बल 6 बॉम्ब्लास्ट खटल्यांमध्ये त्यांना वॉन्टेड आरोपी दाखवलं. कारण तो मृत आहे, तो कसा येईल सांगायला की आम्ही जिवंत म्हणून आम्ही आरडाओरडा करतो, आणि हे मी म्हणत नाहीये, तर हे तत्कालीन ATS चे अधिकारी म्हणतात आहे. आणि 26/11 मध्ये जेवढे मृतदेह सापडले, जे निष्पाप हिंदू मारले गेले त्या आतंकवादी हमल्यामध्ये, त्याच्यामध्ये हे 2 मृतदेह तिथं पोलिसांनी त्यांना मारून टाकलं, बेदम मारहाण केली. त्यांचे पण चेहरे सुजलेले होते, एकाचा चेहरा जाळून टाकला आणि त्या हमल्यातले ते मृतदेह आहेत असं दाखवलं. असं दाखवून त्यांना जे त्या इथे जमा करून टाकलं. प्रचंड बंदोबस्त होता त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यांना काय त्या विल्हेवाट लावायला जागा नव्हती तेव्हा, त्यामुळे त्यांनी त्या डेड बॉडीमध्ये या 2 डेड बॉडी मिक्स केल्यात. तर जे होते मुंबईकर ते त्यांचे नातेवाईक त्यांच्या डेड बॉडीज घेऊन गेल्यात, पण या 2 डेड बॉडी अनक्लेम होत्या. ते मध्य प्रदेशचे होते, त्यांच्या घरच्यांना काय माहिती की मुंबई पोलिसांना उचलून घेऊन गेलं म्हणून. बापरे. त्या डेड बॉडीचे फोटोग्राफ्स आहेत वर्तमानपत्रांमध्ये, त्याचे आजही मिळतात या दोघं तरुणांचे. टीव्हीवरती तो मुजावर म्हणतो की आता दोघांना मारून टाकलं, ते कधी सापडणार नाहीत. कारण का तर ते हे एक्सपोज होऊ नये म्हणून. आणि आजही या 2 तरुणांसाठी FIR सुद्धा दाखल होत नाही. एवढे एक खटल्यामधला तर वॉन्टेड नाही दाखवलाय. याची यावत मोठ्या मोठ्या यंत्रणा आहेत. दीर्घकाळ त्यांना कधीही कुठल्याही न्यायालयामध्ये सांगितलं नाही की आम्ही त्यांना बघितलं, आम्ही त्यांचं फोनवरती बोलणं ऐकलं, एखादा साक्षीदार. गेल्या 17 वर्षापासून हे 2 तरुण परांगणात आहेत आणि त्यांचा FIR सुद्धा या भारतामध्ये कोणी नमूद करून घेत नाही. भयानक आहे सगळं. हे कल्पनातीत आहे की मला असं म्हणायचं की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जो काही अनन्वित अत्याचार इंग्रजांनी केला, असं या देशातील कायद्याच्या रक्षकांनी करतील, जे सामाजिक धार्मिक जीवन जगत होते, ज्यांची कुठली पार्श्वभूमी नाही, कुठल्या अतिरेकी संघटनेचे बॅन ऑर्गनायझेशनचे जे कोणी मेंबर्स नाहीत, असे ते बहुसंख्यक हिंदू समाजाचे इंदोर उज्जैन मधले तरुण आहेत, असं अभिलेखामध्ये नमूद आहे. त्यांच्या परिवाराचं पण चारित्र्य संपन्न आहेत, कुटुंब वत्सल होते हे, आणि त्यांना अक्षरशः तडफडून त्यांना मारून टाकलं. भयानक. हे तुम्ही आता जे सांगितलं, ह्याच्यात हा प्रश्न मी तुम्हाला एवढ्यासाठी विचारतोय की तुम्ही या सगळ्या ह्याच्यातून गेलेला, काय टॉर्चरिंग म्हणजे काय होतं, कशा पद्धतीने हे टॉर्चर केलं जायचं, तुम्ही हे सगळं सहन केलं 9 वर्ष, काय यातना होत्या, कशा प्रकारे दिल्या जायच्या तुम्हाला, तुमचे सहआरोपी आणि तुमचे कुटुंबीय देखील. तो सगळा कालखंड आठवला की आमच्या त्या वेदना शब्दातीत होतात. पूर्ण एसीचा कमरा होता, डोक्यावरती पूर्ण शरीरावरती आम्ही घामेघूम झालेला असायचो, तो थंडगार पाणी ओतायचे आणि मग त्याच्यानंतर मारहाण करायचे, लटकवून मारायचे, पायांवरती ते 30-40 काठ्या फोडायचे, पट्ट्याने मारहाण करायचे. असे सगळे टम हात आणि पाय फुगलेले होते, पोटऱ्या फुगलेल्या होत्या, मांड्या फुगलेल्या होत्या. शॉक द्यायचे, संवेदनशील ठिकाणी पेट्रोल फेकायचे. ते मिशा वाढल्यात म्हणून त्याच्यावरती पेट्रोल फेकून त्याला जाळायचं अक्षरशः. आणि गाडीला किक मारतात तसे माझे 3 दात तोडलेत. तोंडामध्ये बॅरल होतं, तोंडातून रक्त येत होतं, चेहरा सुजलेला होता. आणि शेवटची इच्छा काय म्हणून जेव्हा मला विचारलं, तेव्हा मी त्याला म्हणताना म्हटलं की ज्या माऊलीच्या पोटी तू जन्म घेतला, तिचं नाव कधी तुझ्या ओठावरती नको घेऊ. आम्हा भारतीयांचा प्राण या पवित्र भरतभूमध्ये, आमच्या सनातन धर्मामध्ये आहे, त्या परमपवित्र भव्यामध्ये आहे. एकदा नाही, आम्ही 10 वेळा मरू, कारण आमचा पुनर्जन्मावरती विश्वास आहे. पण तिला कलंकित नको करू आणि परत मला विचारू नको. तेव्हा त्याचा हात थरथर कापत होता आणि तो ओशाळला आणि लाजेने निघून गेला. आजही सन्मानाने न्यायालयामध्ये जेव्हा साक्ष रेकॉर्ड करायला ते अन्य खटल्यांमध्ये येतात, तेव्हा तोड लपून चटकन पळून जातात. 3 जणांना मारून टाकलं, कारण माणसं मारणं
हा त्यांना खेळ वाटतो, कारण त्यांना विश्वास असतो की व्यवस्था कशी काम करते याच्याबद्दल ते पूर्णतः परिचित आहेत. फक्त याच खटल्यामध्ये असं नाहीये, तर मालेगाव विस्फोट 2006 मध्ये सुद्धा ज्या 9 मुस्लिम तरुणांना त्यांनी अटक केली त्यामध्ये सुद्धा ढिगभर 164 स्टेटमेंट होते, कन्फेशनल स्टेटमेंट होते, अप्रुव्हल होता. त्यांच्या सुद्धा कुठल्या तरी गोडाऊन मधून एका आरोपीच्या मोठा तो बॉम्ब रिकव्हर केला होता. FSL रिपोर्ट्स होते. 3 तपास यंत्रणा, ATS, CBI आणि NIA आणि हजारो पानांचं ते चार्जशीट. पण सन्माननीय विशेष न्यायालयाने फक्त 31 पानांमध्ये ही धादांत खोटी आहे म्हणून त्यांना सोडून दिलं. तेव्हा कोणाला आश्चर्य नाही वाटलं, तेव्हा कोणी शंका नाही घेतल्यात, तेव्हा कोणी कोणाला जाब नाही विचारला की 9 वर्ष असे धादांत खोटे अभिलेख का तयार केलेत म्हणून. तर फक्त राजकारणासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा हे काँग्रेसची मोडस ऑपरेंडिटी आहे. आपण विद्यमान केंद्रीय गृहमंत्री बघा, अर्थार्थी संबंध नाही, गृहराज्यातून तडीपार व्हावं लागलं. DG बंजारांची केस आपल्याला माहिती असेल. तर या सर्व प्रकरणामध्ये गलिच्छ राजकारणासाठी त्या चटावलेल्या काँग्रेसला त्या आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. आणि असं पुन्हा आयुष्य कुठल्या भारतीय नागरिकाच्या नशिबी येऊ नये यासाठीच हा माझा अट्टाहास आहे. आम्ही कोणी राजकीय कार्यकर्ता नाही आहोत, आम्हाला कुठली अभिलाषा नाहीये, पण आम्ही ते स्वानुभव घेतलेला आहे. आणि एवढं असं गलिच्छ राजकारण जे काही काँग्रेस करत, टॉर्चरिंग व्हायचं, जवळजवळ 20-20 तास ते बेदमपणे मारहाण करायचे. अनबदाने डोळा लागला तर थंड पाणी ते आमच्या डोळ्यावरती फेकायचे, लटकून ठेवायचे. साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आज स्वतःच्या पायावरती चालत नाहीत. दुसरं प्रमाण आम्ही दुसरं काय द्यायचं. 6 महिने आज अभिलेखांमध्ये नमूद आहेत की मला चालता यायचं नाही. मला न्यायालयाने वॉकर, ते डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे वॉकर दिलं, पट्टा दिला, खाली बसता यायचं आणि झोपता यायचं म्हणून कॉट दिला. जिजे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. 6 महिने पाय वरती करून आम्ही ते ट्रीटमेंट घेतली. तर हे सगळं फक्त आणि फक्त मारहाणीमुळेच झालं. आणि जेव्हा मेडिकलच्या नावावरती संबंधित न्यायालयामध्ये आम्हाला न्यायचे तेव्हा त्या संबंधित सरकारी हॉस्पिटल मधल्या त्या डॉक्टरला काय माहिती, सगळे ATSच्या जे संबंधित असतात कर्तव्यावरील त्यांना गडबेच नसतो. तर पोलीस स्टेशन डायरीमध्ये एंट्री व्हायची काळा चौकी ATSला की हे KM हॉस्पिटलला समीर कुलकर्णीला मेडिकल चेकअप साठी घेऊन चाललेले आहेत. गाडी KM हॉस्पिटल जवळ यायची, मी गाडीतच बसलेला, त्यांच्याच एका सहकार्याच्या डोक्यावरती काळा कपडा टाकायचे, त्याला त्या डॉक्टर समोर हजर करायचे. डॉक्टर फक्त एवढंच विचारतो तुमचं नाव काय, तर तोच त्यांचा पोलीस शिपाई त्या डॉक्टरला सांगणार की माझं नाव समीर कुलकर्णी. तुला काही त्रास होतोय का, तो म्हणायचा का नाही मला काही त्रास होत नाहीये. तू तिथे लिहून टाकायचे की नो कंप्लेंट, फिजिकल मेंटली फिट, आणि असे अभिलेख तयार करून न्यायालयामध्ये दाखल केले. जेव्हा सन्माननीय विशेष न्यायालयाने ही वस्तुस्थिती की MCOC अंतर्गत मान्य केले की आरोपींना मारहाण केली म्हणून, जर तुमची केस जर स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला आरोपींना मारण्याची काय गरज, असं ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि पोलीस कस्टडी देत नाही. परंतु त्या पोलीस अधिकाऱ्यांना आज तागायत कुठलंही शासन झालेलं नाही. दिलीप पाटीदार आज तागायत आपल्या घरी गेलेला नाही. संदीप डांगे आणि रामजी कलसंग्रा 6 बॉम्बविस्फोट खटल्यामध्ये त्यांना वॉन्टेड दाखवलेलं आहे. ते जिवंत आहेत का मृत आहेत याबद्दल एकमत नाही. एवढ्या सक्षम आणि समर्थ यंत्रणा आहेत, कसं पकडू शकत नाही सर्वसामान्य भारतीय नागरिकाला. तर त्याचं उत्तर एकच आहे की त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे. दिलीप पाटीदारची तर डेड बॉडी सुद्धा त्यांच्या घरच्यांना आजतागायत मिळालेली नाही आहे. भयानक आहे. आम्ही चुकून जिवंत आहोत, आम्ही हे बोनस लाईफ जगतोय. सर्वशक्तिमान परमेश्वराची कृपा आणि 2014 मध्ये ज्यांनी आपलं पवित्र राष्ट्रीय कर्तव्य पार पाडलं, मतदान करून त्या तत्कालीन काँग्रेसला, देशविरोधी धर्मविरोधी काँग्रेसला पायउतार व्हावं लागलं सत्तेवरून, म्हणून आम्ही जिवंत आहोत. जर 2014ला सरकार जर भारतीयांनी नसतं बदलवलं तर आम्ही कारागृहातून जिवंत बाहेर आलेलो नसतो.
MCOC म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा, त्याला प्रतिबंधक कायदा मोकोका म्हणलं जातं. या राज्यातला सगळ्यात मोठा कायदा आणि या कायद्याची युती शासनाच्या वेळेस हा कायदा झालेला होता. आणि मुंबईतलं जे काही सगळं संघटित गुन्हेगारी आहे ती आदरणीय गोपीनाथ मुंडे यांनी तत्कालीन गृहमंत्र्यांनी सगळी मोडकळीच आणली, ती सगळी गुन्हेगारी. परंतु या कायद्याचे जे कायदेशीर तरतुदी आहेत की हा कायदा लावण्यापूर्वी एखाद्या आरोपीला ती संघटित गुन्हेगारी टोळी असायला पाहिजे, ती फक्त गुन्हा पैशांसाठी करते हा पुरावा पाहिजे. आणि त्या टोळीतील एका व्यक्तीवरती, तो त्याला टोळी प्रमुख ते म्हणतात, की त्याच्यावरती या खटल्याच्या पूर्वीच असेच 2 गुन्हे नमूद असले पाहिजे आणि त्या गुन्ह्यांच्या दोषारोप पत्राचा दखल कॉग्निझन्स त्या संबंधित न्यायालयाने घेतला पाहिजे. म्हणजे एकूण 3 गुन्ह्यांमध्ये तो कागदोपत्री आरोपी दिसायला पाहिजे. परंतु या खटल्यामध्ये एक अत्यंत सात्विक, धार्मिक आणि इतिहासाचा अभ्यासक, कुठलेही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला, कुटुंब वत्सल संसारी असा एक तरुण होता की ज्याला आम्ही पोलीस कस्टडीमध्येच आयुष्यामध्ये पहिल्यांदा बघितलं. त्याचं नाव आहे राकेश दत्तात्रय धावडे. त्यांना उचललं बेकायदेशीरपणे पुण्यातून आणि या खटल्यामध्ये त्यांना अडकवल्यावरती नांदेड आणि जालना अशा त्या 2 खटल्यांमध्ये, की ज्या खटल्यांमध्ये ते आरोपी नव्हते, संशयित आरोपी नव्हते, वॉन्टेड नव्हते, तरी पण त्यांना आरोपी बनवलं. पण हे सगळंच्या सगळं पूर्णतः धादांत खोटं आणि बेकायदेशीर होतं. हे सर्वोच्च न्यायालयाने 9 वर्षानंतर सुनिश्चित केलं आणि 2017ला आमच्या मस्तकी MCOCचा तो कलंक मिटला. पण एका कलमाची लढाई लढण्यासाठी आमच्या आयुष्यातले तब्बल 9 वर्ष गेलेत. MCOC आणि दुसरं UAPA पण ऍक्ट पण लावला होता ना. अगदी बरोबर, की जे आतंकवादी घटना असतात त्या घटनातील त्या गुन्हेगारांना या देशातील सर्वोच्च कायदा, की या देशाची ज्या देशांसोबत ट्रीटी झालेली आहे या कायद्याअंतर्गत, हा संयुक्त राष्ट्रसंघाचा कायदा आहे. सगळीकडे एकच तत्व असतं या कायद्याचं, एकच नियम असतो. या कायद्याअंतर्गत सुद्धा आमच्यावरती पहिल्या दिवशीच कारवाई झाली. पण जेव्हा तुम्ही एखाद्या भारतीय नागरिकाचं स्वातंत्र्य असं हिरावून घेतात आणि टेररिस्टचा चार्ज लावतात, तर त्याचा दुरुपयोग होऊ नये. जसा टाडा आणि पोटा या कायद्यांचा राज्यकर्त्यांनी प्रचंड दुरुपयोग केला, त्या पार्श्वभूमीवरतीच त्या कायद्यांची अंमलबजावणी थांबवली, ते कायदे रहित केले या देशामध्ये. आणि या कायद्यामध्ये दुरुपयोग होऊ नये म्हणूनच नवीन तरतुदी आणल्यात. त्या म्हणजे या गुन्ह्याच्या मध्ये ज्या आरोपीला गोवण्यात आलेलं आहे आणि ज्या तपासामध्ये जे काही अभिलेख तपासामध्ये त्यांनी पोलिसांनी जमा केलेले आहेत, ते एका इंडिपेंडंट डेजिग्नेटेड ऑथॉरिटीकडे पाठवायचे आणि ती ऑथॉरिटी तो सगळा पुरावा तपासेल आणि ते चीफ होम सेक्रेटरी ते सगळे आपल्या कायद्याच्या ज्ञानाच्या आधारावरती ते ठरवेल आणि मग ते त्याला सँक्शन दिल्यावरती संबंधित न्यायालय त्याचा कोखणीच घेतं. आम्हा भारतीयांचं दुर्दैव असं आहे की आम्ही डे वन पासून म्हणण्याचा प्रयत्न करतोय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही गेलो आणि प्रत्यक्ष सुनावणीमध्ये जी सँक्शनिंग ऑथॉरिटी होती चित्कला जुच्छी यांना ती प्राथमिक माहिती सुद्धा नव्हती की या गुन्ह्याचा FIR त्यांनी बघितला की नाही बघितला याबद्दल ते अनभिज्ञ होते. कायद्याची अंमलबजावणी कशी करतात, कायद्याच्या तरतुदी याबद्दल सुद्धा ते पूर्णतः अनभिज्ञ होते. किंवा अभिलेख आले सँक्शनसाठी याच्याबद्दल सुद्धा त्यांनी काही उत्तर दिले नाहीत. या जुत्सी या महिला अधिकारी होत्या ना. हो, महाराष्ट्रातल्या मुख्य सचिव होत्या महाराष्ट्र बरोबर. आणि त्यांच्या एका स्वाक्षरीने त्यांनी साक्षीमध्ये असं म्हणताना म्हटलं की तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांनी मला अप्रुव्हल दिलं आणि म्हणून मी स्वाक्षरी केली. तर ही किती दुर्दैव आहे की जयंत पाटील ही कुठली कायदेशीर ऑथॉरिटी होती, त्यांना कुठलं कायद्याचं ज्ञान होतं, पण फक्त यांना जामीन मिळू नये. कारण UAPAचा एकदा चार्ज लागला की त्या आरोपीला अनवधानाने सुद्धा जामीन मिळत नाही. आणि हे खरं का खोटं सिद्ध व्हायला तब्बल 17 वर्ष आयुष्यातली गेली.
त्यामुळे बेकायदेशीरपणा हा जी कायद्याची वैध तरतूद आहे त्याचं सुद्धा पालन केलं नाही. बेकायदेशीरपणे ते व्हॉइस सॅम्पल्स घेतलेत आरोपींचे, त्याच्यावरती प्रचंड ताशेरे पण न्यायालयाने ओढलेत. अधिकारांचा पदोपदी दुरुपयोग केला, खोटे अभिलेख तयार केलेत आणि ते सिद्ध करण्यामध्ये, कारण ते खोटे होते, सिद्ध होणारच नव्हते आणि हे सत्य 17 वर्ष लागलं अधोरेखित करायला सन्माननीय न्यायालयाला. आयुष्यामध्ये सगळं काही मिळतं. या खटल्यातले माननीय न्यायाधीश महोदय बदललेत, तपास अधिकारी बदललेत, सरकारी वकील बदललेत, सत्ता पण बदलल्यात, पण आरोपी तोच राहिला. आणि आयुष्यातला हा वेळ आम्हा भारतीयांचा कोण परत करणार? याला कोण उत्तरदायी? याला कोण जबाबदार? लाखो रुपये या स्पेशल कोर्टावरती कष्टकरी भारतीयांचा खर्च होतो. हे अपेक्षितच नाहीये की असे जे काही गुन्हे असतात ते तत्काळ निकाली काढायला पाहिजे, त्या गुन्हेगारांना तत्काळ फासावरती लटकवायला पाहिजे. परंतु या खटल्याचं सत्य जगासमोर येऊ नये म्हणूनच हे प्रलंबित राहिलेत. चमचमत्या गाड्या घेतल्यात, बंगले बांधलेत, ऐश आरामामध्ये आपला ते सगळे जीवन हे संबंधित जगलेत. पण आम्हा आणि आमच्या कुटुंबाची प्रचंड होरपळ झाली. अस्पृश्यासारखं आम्ही ते आमचं सगळं जीवन जगलो. 17 वर्षामध्ये कधी कोणाला फोन नाही, कोणाच्या घरी जाणं नाही, कुठला सण नाही. माझी वृद्ध आई 9 वर्ष तिला घरामध्ये पोलिसांनी राहू दिला नाही. एक वेळ जेवण करून तिने त्या नातेवाईकांकडे अत्यंत लाचारीने दिवस काढले. घरामध्ये जेव्हा 3 वेळा चोरी झालेली होती, मीटर काढून घेतलेलं होतं, अत्यंत त्या विपरीत परिस्थितीमध्ये कसं तरी आम्ही ते न्यायालयीन लढा लढला. आणि आज परत या सगळ्या आमच्या त्या संघर्षाबद्दल शंका घेतात, तर हे लाजिरवाणी आहे तथाकथित त्या बुद्धिवंतांसाठी. मला इथं एक माहिती अशी मिळाली आणि ती माहिती ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं. मी लोकमान्य टिळकांबद्दल ही माहिती ऐकली होती की टिळकांनी ब्रिटिश शासनाने जेव्हा त्यांच्यावर आरोप ठेवले राष्ट्रद्रोहाचा आणि जेव्हा त्यांना कोर्टात उभं केलं, त्यांना विचारलं की तुम्ही वकील का नाही घेतलात, तेव्हा लोकमान्य टिळक म्हणले की मी माझ्या खटल्याची वकिली मी करणार, मीच मला डिफेंड करणार. आणि मी तुमच्याबद्दल पण ऐकलं की तुम्ही देखील वकील घेतला नाहीत, तर तुम्ही सगळा खटला हा तुमचा तुम्ही डिफेंड केलात. तर याबद्दल काय सांगाल किंवा ही भावना कशी आली मनामध्ये? भोपाळ मध्य प्रदेश इथून मला जेव्हा बेकायदेशीरपणे मुंबई पोलिसांनी पकडून आणलं, बेकायदेशीर कोठडीमध्ये ठेवलं आणि पूर्ण तपासाअंती त्यांना विश्वास झाला की माझा या गुन्ह्याशी तिळमात्र संबंध नाहीये, तेव्हा ते आदरणीय वरिष्ठ पोलीस अधिकारी करकरे साहेबांनी मला असं सांगितलं की आम्ही पूर्ण तपास केलेला आहे आणि तुमचा या गुन्ह्याशी संबंध नाहीये, पण तरी पण पोलीस म्हणून आमची एक छोटीशी शंका आहे, ती दूर होण्यासाठी तुमची एक टेस्ट केली तर चालेल का? मी तत्काळ म्हणलं की एक नाही तर माझे 10 टेस्ट करा, पण मला असं अमानवीय पद्धतीने आपण मारहाण करू नका. तेव्हा त्यांनी विश्वासाने सांगितलं की आम्ही एक न्यायालयाच्या आदेशाने आपली टेस्ट करतो, त्या टेस्टमध्ये जर तुम्ही निर्दोष असाल तर आम्ही तुम्हाला निर्दोष म्हणून सोडून देऊ. मी पूर्णतः निर्दोष होतो, एवढे वरिष्ठ अधिकारी होते, त्यांच्या शब्दावरती मी विश्वास ठेवला आणि मला न्यायालयामध्ये हजर केलं. हजर करण्यापूर्वी त्यांनी माझ्याकडून वदवून घेतलं की तुम्ही निर्दोष आहात, टेस्ट तुमची झाल्यावरती, रिपोर्ट आल्यावरती जर तुम्हाला विश्वास असेल तर वकील करण्याची आवश्यकता नाहीये, घरच्यांचे पैसे वाया जातील. आणि वस्तुस्थिती हेच होते की आपण निर्दोष आहोत, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे, त्यांची शंका दूर करायला पाहिजे. म्हणून न्यायालयाच्या मध्ये हजर करण्यापूर्वीच मी नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग टेस्ट आणि पॉलिग्राफ टेस्टच्या अर्जावरती नो ऑब्जेक्शन दिलं. न्यायालयामध्ये गेल्यावरती फक्त तांत्रिकता पूर्ण झाली. त्यांनी अगोदरच सांगितलं की माननीय न्यायाधीश महोदय तुमची पोलीस कस्टडी देणार आहे, त्यामुळे तुम्ही जास्त काही बोलू नका, जास्त काही म्हणू नका. प्रचंड ते प्रचार प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी सन्माननीय न्यायालयामध्ये उपस्थित होते. माझ्यासोबत को एक्यूज नंबर 4 मेजर रमेश उपाध्याय हे पण उपस्थित होते. जेव्हा माननीय न्यायाधीशांनी पोलिसांबद्दल विचारलं तर तत्काळ आम्ही सांगितलं की आम्हाला प्रचंड मारहाण झाली, आम्ही पोलिसांना तपासामध्ये सहकार्य करायला तयार आहोत, आम्ही नार्को टेस्ट करायला तयार आहोत, पण आम्हाला मारहाण होता कामा नये. तेव्हा माननीय न्यायाधीश महोदय म्हणाले की मी तुमची ती मेडिकल चेकअपची ऑर्डर करतोय आणि म्हणून त्यांनी पोलिसांचं म्हणणं ग्राह्य धरलं. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये आम्ही जे न्यायालयामध्ये म्हटलं ते सगळंच्या सगळं छापून आलं, परंतु न्यायालयाच्या अभिलेखामध्ये ते नमूद झालं नाही.
नाही तो अभिलेख तयार केला, जी ऑर्डर केली ती आम्हाला बघायला मिळाली त्यावेळेस नाही, त्याच्यावरती आमची स्वाक्षरी होती. पण नंतर जेव्हा लक्षात असं आलं की जे वकील होते ते प्रचंड पैशांची मागणी करतायत, खूप अगदी त्या विपरीत परिस्थितीत आम्ही जीवन यापन करत होतो आणि आपण निर्दोष आहोत, त्यामुळे न्याय यंत्रणेवरती विश्वास ठेवून मी पहिल्या दिवसापासून वकील केला नाही. सन्माननीय उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुद्धा मी जो काही आमचा अन्याय होता तो त्यांच्या निदर्शनास आणून दिला. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलो. मान्य की कायद्याबद्दल आम्ही अनभिज्ञ होतो, पण आमचं सत्य हे आम्हाला ठामपणे माहिती होतं आणि त्यांच्या सवयी आम्ही जाणून होतो, म्हणून आम्हाला त्यांचा खोटरडेपणा प्रत्येक ठिकाणी उघडकीस आणण्यामध्ये यश आलं. आणि जे मी पहिल्या दिवसापासून निर्धार केला वकील न देण्याचा, तो किती योग्य होता. कारण मालेगाव विस्फोट 2006 हा खटला आज तागायत सुरू पण नाही झाला, कारण या खटल्याच्या आधारावरती खूप जणांची उपयुक्त जीविका चालते, बेकायदेशीरपणे दुकानं चालतात, असे खटले संपावे असे त्यांना वाटतच नाही, म्हणून मी वकील दिला नाही. आणि हा खटला संपवण्यामध्ये मला अभिमान आहे की मी प्रामाणिकपणाने सातत्याने त्या न्याय यंत्रणेला आग्रह करून माझा खटला संपवला आणि माझ्या निर्दोषत्वावरती मी शिक्कामोर्तब करून घेण्यामध्ये यशस्वी ठरलो. 1000 पानांच्या वरचं हे आदेशपत्र आहे, परंतु फक्त 6 ओळीमध्ये सन्माननीय विशेष न्यायालयाने 17 वर्षानंतर माझ्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब करताना सांगितलं की अॅक्युज नंबर 5 समीर शरद कुलकर्णी याच्या विरोधामध्ये कुठलाही पुरावा नाहीये, ऍब्सोल्यूट नो एव्हिडन्स, असं फक्त 6 ओळी माझ्याबद्दल लिहिल्या. कारण ही वस्तुस्थिती होती की या गुन्ह्याच्या दोषारोप पत्रामध्ये माझ्या विरोधात कुठलेही अभिलेख नव्हते, अर्थार्थी कुठलेही काही संबंध नसल्यामुळे, पण तरी सुद्धा मला 17 वर्ष चक्रा माराव्या लागल्यात. त्यामुळे माझी तर अशीच विनंती आहे की जर अनवधानाने आपण न्याय यंत्रणेच्या त्या कचाड्यामध्ये पडलो तर आपली न्याय यंत्रणा आहे, स्वायत्त न्याय यंत्रणा आहे, विश्वास बाळगा. जर तुम्ही निर्दोष असेल तर थोडा वेळ लागेल, पण अनावश्यक त्या पैसे खर्च करून तो आपला खटला प्रलंबित ठेवू नका. माझं असंही म्हणणं आहे की सगळे आरोपी निर्दोष होते, त्यांनी जर वकील केले नसते तर हा खटला 15 वर्षापूर्वीच निकाली निघाला असता. संबंधित वकिलांनी प्रचंड संपत्ती जमा केली, प्रचंड ते नवी कोरे वाहनं घेतलेत, न सांगता येणाऱ्या त्या सगळ्या गोष्टी आहेत, राजकीय पदरात पाडून घेतलेत आणि आमचा खटला प्रलंबित ठेवण्यात ते यशस्वी ठरलेत. पण 2006 तर आरोपी जे हिंदू आहेत, गरीब आहेत मध्य प्रदेशमधले, तर आजचा तागायत सुद्धा ते चक्रा मारतात आणि केव्हा त्यांचा खटला सुरू होईल आणि केव्हा संपेल मला माहिती नाही. अजून एक माझी वेदना आहे यच्चयवत भारतीयांना की शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसला मतदान नका करू, परंतु कुठल्याही सामाजिक धार्मिक जो आपलं धर्म कर्तव्य पार पाडत असतो, खूप समाजामध्ये मुठभर लोक असतात, तर अशा त्या निरपराध निष्पाप निर्दोष भारतीयांच्या विरोधामध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये किती दडपण आलं, किती प्रलोभन आलं, तरी त्यांच्या विरोधात साक्ष देऊ नका. हा संकोच वाटतो, पण ही वस्तुस्थिती आहे की मी म्हणणारे तथाकथित मोठे ते जे कोणी होते संबंधित त्यांनी धादांत खोट्या आमच्या विरोधामध्ये साक्षी दिल्यात आणि म्हणून आम्ही 17 वर्ष न्यायालयामध्ये चक्रा मारतोय. तर तुम्ही भीतीपोटी त्या निरपराध भारतीयांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये. आम्हाला सुद्धा सोपं आयुष्य जगायला मिळालं असतं, पण आमची ती दैवत होती, ती ऋषितुल्य व्यक्तिमत्व होती, आम्ही त्यांची नावं नाही घेतली, आम्ही तो मृत्यूला सामोरं गेलो. तसंच परत असं कुठलं आयुष्य कोणा तरुणाचं उद्ध्वस्त होऊ नये, ते कुटुंब देशोधडीला लावू नये, म्हणून कुठल्याही हिंदूंच्या विरोधामध्ये हिंदूंनी साक्ष देता कामा नये. समीरजी, हे सगळं ऐकलं, तुम्ही वकीलही घेतला नाहीत, पण इथे तुमच्याकडे बघितल्यावर मला ती ओळ आठवते की सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नाही. आणि दुसरं पण एक वाक्यप्रचार आठवतो की न्याय द्यायला विलंब करणं म्हणजे एक प्रकारे न्याय नाकारण्यासारखंच आहे. 17 वर्ष लागली आज या सगळ्या गोष्टीला. एक प्रकारे ही म्हणजे की न्याय द्यायला विलंब करणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे. असं असताना देखील आत्ताच्या घडीला तुमचा न्याय व्यवस्थेवर ठाम विश्वास, तुम्ही वकीलही घेतला नाहीत कारण की तुम्हाला माहिती होतं की मी निर्दोष आहे. आणि
आपल्या न्याय यंत्रणेवर, न्याय व्यवस्थेवर, आपल्या लोकशाही मूल्यांवर बिलकुल शंका न घेता तुम्ही त्याच्यावर ठाम उभे राहिलात. असं असताना देखील काही सो कॉल्ड पुरोगामी मंडळी हिंदुत्वनिष्ठ लोकांवर हुकुमशाहीचा आरोप लावतात. तेव्हा हसावं का रडावं हे कळत नाही. आणि तुमचं एकंदरीत व्यक्तिमत्व बघितल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनामध्ये एक खंत आहे की जी मगाशी बोलताना मला जाणवली की 17 वर्ष आयुष्यातली गेली. ही 17 वर्ष काय तुम्ही तुमचं वैयक्तिक जीवन जगणार नव्हतं. तुम्ही संन्यस्त आहात. तुम्ही तुमचं सगळं जीवन समाजासाठी आणि राष्ट्रासाठी नौछावर केलेलं आहे. तर कुठेतरी तुमच्या मनात ही खंत आहे की 17 वर्ष मी सामाजिक कामापासून अलिप्त राहिलो. पण तुमच्याबद्दलचा रिसर्च करताना मला असं लक्षात आलं की तुम्ही तुरुंगामध्ये 27 वेळेला रक्तदान केलं आणि 26 वेळेला उपोषणाला बसलात. तर याच्या पाठीमागची प्रेरणा काय आहे आणि हे का उपोषण केलं होतं तुम्ही? आपली संस्कृती, आपला धर्म हा व्यक्ती केंद्रित कधीही विचार करायला आपल्याला पूरक नाहीये. तर आपले जे काही आदर्श आहेत, तर आम्ही त्या न्यायालयाला विनंती केली की आम्ही हिंदू जोपर्यंत दुसऱ्याच्या उपयोगी पडत नाही तोपर्यंत आमच्या जगण्याला अर्थ नाही. आपण सदैव देशाचा, देवाचा, समाजाचा आपण विचार करत असतो. करिअर ही विशुद्ध पाश्चात्य संस्कृती आहे. आपण अत्यंत ते कृतज्ञ भावनेने, समर्पण भावनेने आपण आपलं मानवी जीवन जगत असतो. व्यक्तिनिरपेक्ष, स्वतःचा विचार न करता या यच्चेयावत भरतभूमीवरती ते तत्पर असतात सर्वोच्च मानवी बलिदान द्यायला. जगाच्या पाठीवरची सगळ्यात जर कुठली मोठी उपाधी असेल, पुरस्कार असेल, तर ती हुतात्मा असते. खूप कमी नशिबात भाग्यवान लोकांच्या ती नशिबी येते. सांगण्याचा उद्देश असा की तळहातावरती प्राण घेऊन सदैव तत्पर असतात आपलं कर्तव्य पार पाडायला. त्या विपरीत परिस्थितीमध्ये निर्बुद्धासारखं जगणं आम्हाला मान्य नव्हतं. आम्हाला भेटायला परवानगी नव्हती, बोलायला परवानगी नव्हती, लिहायला परवानगी नव्हती. 45 दिवस तो सूर्य नाही बघायला मिळायचा, हवा नाही लागायची. कुठला चिटपाखरू सुद्धा त्या अंडा सेलमध्ये, हाय सिक्युरिटी सेलमध्ये यायचं नाही. पण काहीतरी उद्देश तुम्हाला जगताना अपेक्षित असतो की तुम्ही ते उपाशी राहणं, तुम्ही हे करू शकता की 5 दिवस मी उपोषण केलं त्याच्यासाठी. पण त्या मानवी मेंदूला जर तुम्ही ते सद्विचाराने तुम्ही जर तुमचं जीवनयापन नाही केलं तर तुम्हाला भ्रमिष्ट होतात. अंडा सेल मधले बहुतांशी लोकांना ते मानसोपचार तज्ञांची औषधं सुरू होते. काही जणांना ते ऍडमिट करावं लागलं ठाणे मेंटल हॉस्पिटलमध्ये. माझं बी निगेटिव्ह रक्तगट असल्यामुळे मी माननीय न्यायालयाला आग्रह केला की मला किमान माझं रक्त तरी देऊ द्या, जेणेकरून मला ते समाधान मिळेल आणि माझं कर्तव्यपूर्तीचा मला आनंद मिळेल. तर सुरुवातीला चेष्टेचा विषय केला. पण 5 दिवस उपोषण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याचं कौतुक करत मला रक्तदान करायची परवानगी दिली. तर तब्बल 9 वर्षाच्या त्या कारावासात मध्ये 365 दिवस एकाच चवीचं जेवण जेवून 2 कपड्यांवरती आम्ही कारागृहामध्ये दिवस काढले. त्या परिस्थितीमध्ये आम्ही 27 वेळा रक्तदान केलं. हे माझ्या शारीरिक स्वास्थ्याचं, हे माझ्या मानसिक स्वास्थ्याचं, हे माझ्या त्या संस्कृतीचं, हे त्या माझ्या आदर्शाचं छोटंसं प्रमाण आहे. आम्ही पुरुषार्थाचे आणि पराक्रमाचे पायक. आम्ही भेकडपणे त्या अशा निरपराध गरीबड्या लोकांचा जीव घेण्याचे आमचे संस्कार नाही, आदर्श नाही, परंपरा नाही. त्यामुळे आम्ही रक्त देणारे आहोत, रक्त घेणारे नाही आहोत. आणि हे न्यायालयाने सुद्धा त्याचं प्रचंड कौतुक केलं. आणि जगाच्या पाठीवरचा मी निमित्त हे सांगायला की एक मात्र असा हिंदू तरुण होतो की ज्याच्या मस्तकी फाशीचा आरोप होता, तरी पण आम्ही त्या आमच्या समाजाचं त्या विपरीत परिस्थितीमध्ये चिंतन मनन करत होतो. पण याचं सगळं जे काही आहे क्रेडिट ते मी माझ्या संस्काराला, माझ्या गुरुजनांना, माझ्या त्या धर्माला, आमच्या त्या धर्मग्रंथांना देतो की ज्याच्यामध्ये ज्या वातावरणामध्ये मी वाढलो. त्यामुळे हे सगळ्यांसाठी पूर्णतः नवल होतं. कारण एखादी फॅसिलिटीज मिळवण्यासाठी लाखो रुपये समोरचे लोक खर्च करत होते, एखादी सुविधा प्राप्त करण्यासाठी, आणि आम्ही रक्तदान करायला तत्पर असायचो. पण हे फक्त आणि फक्त कर्तव्य भावना म्हणून पाठीमागे याच्या काही सुरुवातीला त्यांनी शंका घेतल्यात की तुम्हाला काहीतरी माफी मिळेल, तुम्हाला काहीतरी याची सवलत मिळेल. म्हटलं आजचा अजून खटला सुरू पण नाही झाला, शिक्षा बंदीला काहीतरी माफी मिळत असते. पण आम्ही काही शिक्षाबंदी नव्हतो, आम्ही निरपराध होतो, आरोपी होतो, संशयित आरोपी होतो.
ह्या सगळ्या तुरुंगातल्या ज्या काही दिवसांमध्ये रिसर्च करताना मला असं जाणवलं की डी गँगशी तिथं काही संघर्ष झाला, डी गँगच्या लोकांच्या काही धमक्या, तिथं काही राष्ट्रभक्तीचे मुद्दे घेऊन तुम्ही त्यांना देखील पुरून उरलात, तर त्याबद्दल थोडंसं सांगावं. कारागृहामध्ये बहुतांशी ते सगळे क्रिमिनल्स असतात. जेवढे जास्त गुन्हे केलेले तेवढे त्याला जास्त महत्व असतं. प्रचंड पैशांच्या आधारावरती सगळ्या सुखसुविधा प्राप्त करून घेण्यास ते आसुसलेले असतात. पण ते सगळे भेकाड असतात. दुसऱ्याचे पैसे ओढून, धमक्या देऊन ते गुन्हे करायला तयार असतात, तत्पर असतात. 5 वेळेची बेकायदेशीरपणे अजान असेल तर त्याला आम्ही थांबून आम्ही आमचं धर्माचरण केलं. सकाळ संध्याकाळ ते आरती सुरू केली, जयघोष सुरू केला. आपण मूर्तीपूजक आहोत, त्यामुळे गणेशोत्सवामध्ये आम्ही ते प्रशासनाला की आमच्या या भारतातील या सार्वजनिक आणि सरकारी कारागृहामध्ये, सरकारी वास्तूमध्ये आमच्या त्या सर्वशक्तिमान परमेश्वराची पूजा करायला आम्हाला कोणाची परवानगी हवी? हे काय बेकायदेशीर कृत्य आहे का? म्हणून आम्ही ती गणपतीची मूर्ती जेव्हा न्यायालयाची तारीख असते तेव्हा घेऊन गेलो आणि गणेशोत्सव आम्ही तिथे साजरी केला. पण आपला म्हणजे त्या समाजामध्ये राहताना सुद्धा आपलं मानसिक स्वास्थ्य टिकावं, तो आनंद यावा आपल्या जीवनामध्ये, म्हणून आपण ते सण उत्सव साजरी करतो. मी आणि साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आम्ही ब्रह्मचारी होतो. आम्हाला प्रापांची कुठल्या अडचणी नव्हत्या. पण जे संसारी कार्यकर्ते होते त्यांच्या जे हाल अपेष्टा होत्या त्या न सांगण्यासारख्या आहेत. 6 आरोपीच्या एका छोट्याशा त्या चिमुरड्याला शाळेतून काढून टाकलं, कारण त्याचे वडील हे या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली होती म्हणून. त्या चिमुरड्याचा काय दोष होता? त्या माऊलीने, त्या बहिणीने आपल्या माहेरचं लावून त्याचं शिक्षण पूर्ण केलं. पण हे असं जगणं त्या परिस्थितीला आवश्यक होतं. आणि आपण कुठेही गेलो तरी आपण धर्माचरण करणार, आपण आपल्या देशभक्तीचाच परिचय देणार. भारत मातेची प्रतिमाला सदैव 24 तास बघण्याची सवय आहे. मी जिथे जातो, जिथे असतो तिथे भारत मातेची प्रतिमा मी डोळ्यासमोर ठेवण्यासाठी माझी सवय होती. कारागृहामध्ये सुद्धा मी जेव्हा भारत मातेची प्रतिमा घेऊन गेलो तेव्हा ती बेकायदेशीरपणे अवैधरित्या माझ्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन ती भारत मातेची प्रतिमा जे मेन गेटवरती झडती घेणार असतात त्यांनी काढून घेतली. आणि त्या विरोधामध्ये सुद्धा मी अर्ज केला. पण जेव्हा सन्माननीय ते अधीक्षक साहेबांना ही माहिती झाली, त्यांना आमचं जे सदाचरण होतं ते माहिती होतं, तर ते प्रचंड आपल्या स्टाफवरती चिडलेत आणि ती मला ससम्मान प्रतिमा माझ्या कक्षामध्ये त्यांनी लावली. आणि त्या दिवशी कर्तव्यावरील जे जेलचा सगळा स्टाफ होता त्या सगळ्या त्या जेलच्या बागेतले ते फुलं तोडून आणले आणि सगळ्यांना त्या बुट्ट काढून त्या माझ्या कक्षातल्या भारत माते समोर नतमस्तक व्हायला लावलं. आदरणीय मीरा बोरवणकर जेव्हा काही एखादी अप्रिय घटना घडली तर त्या अधीक्षकांच्या कक्षात नाही जायच्या, तर त्या आमच्या सेल समोर यायच्यात. माननीय जिल्हा न्यायाधीश महोदय महिन्यातून एकदा यायचे, तर तेव्हा सुद्धा ते आमच्याकडून समजून घ्यायचे. पण आम्ही स्वतःचा कधी विचार केला नाही. आम्ही म्हणायचो की एखाद्याने गुन्हा केला तर त्याची शिक्षा तो भोगेल. पण शाळेतल्या मास्तराने जसं शाळेतल्या विद्यार्थ्यांचा तिरस्कार करायचा नसतो, तसं तुम्ही या कारागृहातील जे संशयित आरोपी आहेत त्यांच्याशी तुम्ही तिरस्काराने गुन्हेगारासारखं वागू नका. माझ्या संबंधामध्ये जेव्हा ते न्यायालयामध्ये काही त्यांचं म्हणणं मांडायचं असतं कारागृहाचे अधिकाऱ्यांना, तेव्हा ते माझ्या नावाच्या समोर अपराधी शब्द लिहायचे. मी त्यांना 4 वेळा जाणीव करून दिली की मी निरपराध आहे, मी निर्दोष आहे. स्वतंत्र भारतातील कुठल्याही न्यायालयाने मी गुन्हा केलेला आहे असं सुनिश्चित केलेलं नाहीये, तुम्ही मला अपराधी म्हणू नका. तर त्यांनी माझी चेष्टा केली. त्या विरोधात मी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडे याचिका केली आणि त्यामध्ये सरकारच्या यच्चयावत त्या प्रतिनिधींना त्या दिवशी हजर राहावं लागलं आणि एक ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च खंडपीठाने दिला. तो म्हणजे समीर कुलकर्णीला तर अपराधी म्हणायचंच नाही, पण पोलीस स्टेशनमध्ये जे संशयित आरोपी आहेत त्यांना सुद्धा तुम्ही अपराधी म्हणायचं नाही. कारण ज्याला शिक्षा लागते त्याला तुम्ही अपराधी म्हणणं संयुक्तिक आहे, त्याला शिक्षा बंदी म्हणणं संयुक्त आहे. तुम्ही त्याला न्यायाधीन बंदी म्हणा, आरोपी म्हणा, संशयित आरोपी म्हणा, अॅक्युज म्हणा, पण त्याला अपराधी म्हणता कामा नये असा एक ऐतिहासिक निर्णय दिला.
आणि त्यांनी क्षमा मागितली मला अपराधी म्हणण्याबद्दल, की यापुढे समीर कुलकर्णीला आम्ही अपराधी म्हणणार नाही. प्रश्न हा एका शब्दाचा नसतो, तर तो आपल्या अस्तित्वासाठी, किंवा आपण व्यक्ती नाही होत तर आपण त्या विचाराचे पायक आहोत. आम्ही कोणी गुन्हेगार नव्हते, पण या सगळ्यांकडे त्यांनी वेगळ्या नजरेने बघावं, आम्हाला गुन्हेगार म्हणून ट्रीट करू नये, यासाठी आमचा हा सगळा संघर्ष होता. आणि जे तिथले जे गँगस्टर्स होते त्यांच्याशी काय खटके उडाले, किंवा त्यांच्याबद्दल काय तुम्ही सांगाल, की त्यांच्याशी पण काही नोकझोक झाली, खटके उडाले? अबू सलेम सारखा एक माजोरडा होता, तर त्याने त्याला ट्रीटी करून आणलेलं होतं, की अंडरटेकिंग दिलं होतं भारत सरकारने, की त्याला मारहाण करणार नाही, त्याची सुरक्षेची आम्ही काळजी घेऊ. आणि त्याला तो विश्वास होता की कारागृह प्रशासन माझं काही वाकडं करू शकत नाही म्हणून. प्रचंड भ्रष्टाचारी होता, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसा द्यायचा. तर कारागृहामध्ये आम्ही प्रयत्नपूर्वक ते मानसिक सगळ्यांचं स्वास्थ्य ठीक राहावं म्हणून टीव्हीची व्यवस्था केली. आम्ही ते अर्ज करून आणि विनंत्या करून. मला सवय नव्हती, त्या संबंधित अधिकाऱ्यांना पण माहिती होतं, पण बाकीचे ते शांत राहतील, स्वस्थ राहतील टीव्ही बघितल्यावरती. तर जेव्हा अंडा सेलमध्ये टीव्ही आला तेव्हा त्याने एक दिवस दादागिरी केली आणि त्याने तो टीव्ही फोडून टाकला आणि कर्तव्यावरील रक्षकाला परत धमकावलं. त्यांची एवढी भेकडांची ताकद की तो बिचारा नवीन शिपाई तो घाबरला प्रचंड, आणि कोणी यांच्या विरोधात मध्ये तक्रारी करत नाही. तर मी माननीय पनवेलच्या न्यायालयामध्ये अबू सलेमच्या विरोधामध्ये तक्रार केली की मी भारतीय, ही सार्वजनिक वास्तू आहे, आमच्या करदात्या भारतीयांच्या पैशातून ही सरकारी वस्तू इथे आली आणि याने असा बेकायदेशीरपणे कर्तव्यावरील रक्षकाला शिव्या देऊन धमकावून त्याने हे सरकारी मालमत्तेचं नुकसान केलेलं आहे. आणि त्याच्यावरती पक्का संस्कार झाला की हे सगळे भ्रष्टाचारी जे काय असतील ते दुर्लक्ष करतील, ते घाबरतील, पण सगळे आरोपी काही घाबरणार नाहीत तुला. आणि त्याच्यानंतर त्याने कधी असं दुर्वर्तन त्या कारागृह प्रशासनामध्ये केलेलं नव्हतं. वाह. या इंटरव्ह्यूच्या, या पॉडकास्टच्या आपण शेवटाकडे येऊयात. मी अगदी 2 प्रश्न विचारतो, तुमचा बराच वेळ घेतलाय समीरजी, की कोणाची नावं घेण्यासाठी तुम्हाला टॉर्चर केलं जात होतं? आम्हा भारतीयांचं जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व होतं, जे दैवत होतं, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय नेतृत्व, असे ते ऋषितुल्य विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत, श्रद्धेय योगी आदित्यनाथजी, श्रद्धेय श्री श्री रविशंकरजी, श्रद्धेय प्रवीण तोगडियाजी, या सगळ्यांची नावं तुम्ही घ्या. न्यायालयाच्या सुनावणीच्या वेळेस तुम्ही तुमच्या साक्षीमध्ये फितूर व्हा, तेव्हा नाही म्हणा. आणि आज विनाकारण तुम्ही का मार खाताय? तुम्हाला तुमची आई आहे, तुमची जबाबदारी आहे. असं मारहाण पण केली आणि आम्हाला घाबरवलं सुद्धा. अजून एक अखिल भारतीय स्तरावरचं नेतृत्व होतं, विश्वातील ती सर्वोच्च हिंदूंची संघटना, इंद्रजी कुमार. या व्यक्तींची नावं आम्ही ऐकली पण नाही, प्रत्यक्ष कधी भेटलो नाही, कुठल्या कार्यक्रम उपक्रमामध्ये आम्ही सहभागी नव्हतो. आणि म्हणताना आम्ही असंच म्हटलं की आम्ही का त्यांचं नाव घ्यायचं, कुठं का त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं? जर आम्हाला नावच घ्यायचं असेल तर तुझ्या जन्मदात्याचं नाव घेतो, की ज्याने तुला जन्माला घालून चूक केली, की हे कुठलं कर्तव्य की ज्यांचा या मालेगावशी तिळमात्र संबंध नाही, जे आमच्या समाजाचे, धर्माचे आदर्श म्हणून जे जीवन यापन करतात आहे, अशा ऋषितुल्य दैवतांची आम्ही या जन्मात काय 10 जन्मात सुद्धा नावं घेणार नाही. आणि म्हणून आम्हाला आरोपी केलं. आज फक्त मी हे म्हणत नाहीये स्वतः, तर तत्कालीन एटीएस अधिकारी मेहबूब मुजावर हा न्यायालयामध्ये म्हणतो. हे न्यायालयाच्या अभिलेखामध्ये आता 31 जुलैला जो काही न्याय निर्णय आलेला आहे त्या जजमेंट कॉपीमध्ये हे नमूद आहे की त्यांना तत्कालीन या गलिच्छ एटीएस अधिकारी परम क्रूर सिंगने डायरेक्शन दिलेत की जा नागपूरला आणि आदरणीय मोहनजी भागवतांना उचलून आणा म्हणून. साक्षीदार आहेत असे की त्यांनी पण म्हटलं की आमचा संबंध नाही, आम्ही यांना ओळखत नाहीत. तर फक्त आरोपी म्हणत नाहीये, तर त्याच तपास यंत्रणेतला तो एटीएसचा अधिकारी म्हणतोय, साक्षीदार म्हणतोय.
आणि असं पहिल्यांदा घडलं का? तर मुळीच नाही. गांधी खून खटल्यानंतर संबंध असताना त्या हिंदू संस्था संघटनांवरती बंदी आणली. बरोबर. तर 2009चं ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून पाकिस्तानचा, असं मी म्हणत नाही, ते अमेरिकेमध्ये तो हेडली म्हणतो, डेव्हिड हेडली म्हणतो तिथे, की पाकिस्तानचं एक ऑपरेशन होतं हिंदू नावाचं. त्या ISIच्या षडयंत्राला तत्कालीन काँग्रेसच्या नेतृत्वाने मुकसंमती दिलेली होती. आणि म्हणून कसाबने हे हिंदू नाव धारण करून, त्या सगळ्या आतंकवाद्यांनी हिंदू नाव धारण करून, ते हातामध्ये गंडे दोरे बांधून त्यांनी ते गुन्हे केलेले होते, कारण हिंदूंना बदनाम करायचं होतं. बरोबर. पण कसाब जिवंत राहिला त्या प्रामाणिक मुंबईतल्या त्या पोलिसांमुळे, आणि सगळा तो हिंदू समाज वाचला. त्यामुळे शेवटी मी याच्यावर भारतीयांना पुन्हा 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 हाच आग्रह करेल की आजीवन आपण आपलं सामाजिक कर्तव्य तर नक्कीच पार पाडतात, आपण धर्माचरण करतात, आपण आपल्या कुटुंबाच्या पण रक्षणाची काळजी घेतात, पण आपली राजकीय समज वाढवणं गरजेचं आहे. आपण ते राजकीय कर्तव्य पार पाडण्यामध्ये कसूर करता कामा नये. आपल्याला, तुम्हाला, आम्ही पण ते प्रसिद्धीपरान्मुख आहोत, राजकीय अभिलाषा नाहीये, पण तरी सुद्धा आपल्या संपर्कातील यच्चयावत जे पण कोणी असतील, जे तुमचं ऐकतात, ते येणाऱ्या त्या पिढ्यांसाठी हे जे काँग्रेसचं गलिच्छ तुष्टीकरणाचं राजकारण आहे, देशद्रोहाचं, धर्मद्रोहाचं राजकारण आहे, हे चालू देऊ नका. आपल्याकडे तो संकल्प करा की माझ्या संपर्कातले ते असे 100 कुटुंब असतील की त्यांना मी आजीवन काँग्रेसला मतदान करू देणार नाही, असं ठामपणे तुम्ही सांगता यायला पाहिजे. तर आणि तरच येणाऱ्या पिढ्या या निर्विघ्नपणे, सभ्यतेने, स्वातंत्र्याने या पवित्र भरतभूमीवरती जगू शकतील. वा. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला टॉर्चर केलं आणि या सगळ्या श्रद्धेय मोठ्या माणसांची नावं घ्यायला सांगितली, त्या अधिकाऱ्यांना तुम्ही असं म्हणालात की नावच घ्यायचं असेल तर तुझ्या आईचं नाव घेतो की तुझ्यासारखा कपूत तिच्या गर्भातून या इथे जन्माला आला. याला विलक्षण असं धाडस लागतं आणि विलक्षण संयम लागतो किंवा धैर्य लागतो. धैर्य म्हणजे ज्याच्यामध्ये धाडस पण आहे आणि संयम पण आहे. आणि हा संयम आम्ही त्या दिवशी बघितला, ज्या दिवशी 31 जुलै 2025 न्यायालयाने तुम्हाला निर्दोष, तुमची मुक्तता केली या सगळ्या आरोपातून. तेव्हा तुम्ही न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर हात जोडून एक प्रदक्षिणा मारलीत. तर काय भावना होती तेव्हा, काय तुमच्या मनामध्ये विचार दाटले होते, तेवढं एकदा सांगावं आणि मग आपण आपल्या या एपिसोडच्या समारोपाकडे वाटचाल करूयात. 17 वर्ष प्राण कंठाशी आणून ज्या निर्णयाची आम्ही वाट बघत होतो, तो दिवस म्हणजे 31 जुलै 2025. ज्या क्षणी सन्मानाने विशेष न्यायालयाने आमच्या निर्दोषत्वावरती शिक्कामोर्तब केलं, तर तत्काळ आम्ही सदृढतेने, कृतज्ञ भावनेने त्यांचे आभार व्यक्त केलेत आणि त्यांना नमूद केलं की आज आमचा पुनर्जन्म झालेला आहे. आज आमच्या मस्तकी लागलेला धादांत खोटा तो आतंकवादाचा आणि दहशतवादाचा कलंक मिटलेला आहे. न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर जेव्हा आलो तेव्हा प्रचार प्रसार माध्यम उपस्थित होते आणि मी लगेच जयघोष केला कि हिंदुत्व की विजय सुनिश्चित है, हम हर बार जीतेंगे, बार बार जीतेंगे, क्योंकि हम धर्म के साथ है. यतो धर्मस्ततो जयः. स्वतंत्र भारताचं ते बोधवाक्य होतं, सत्यमेव जयते, की सत्याचा विजय हा सुनिश्चित आहे. आणि त्याची प्रचिती आम्ही स्वतः घेतली. स्वतंत्र भारताच्या त्या सर्वोच्च न्यायालयाचं ते बोधवाक्य आहे, यतो धर्मस्ततो जयः. त्यामुळे त्या पूर्ण विश्वासाने आम्ही त्या न्याय यंत्रणाला सहकार्य केलं. पण आवर्जून जेव्हा आम्ही प्रचार प्रसार माध्यमांना सांगितलं, तेव्हा आम्ही पुनश्च त्याची पुनरावृत्ती केली की जे दुर्दैव आमच्या कुटुंबी आलं, तसं पुन्हा पुन्हा त्या निरपराध आणि निर्दोष भारतीयांच्या नशिबी येऊ नये, म्हणून काँग्रेसला कधी आपण मतदान करू नका. खूप खूप धन्यवाद समीरजी. समीरजींचा जो इंटरव्ह्यू तुम्ही आजचा बघितलात, त्यांचे एक एक शब्द म्हणजे अंगार आहेत. त्यांचं बोलणं, ते जे काही अनुभव त्यांनी आपल्याशी शेअर केले, धैर्य हा शब्द जो आहे तो अगदी तंतोतंत लागू पडतो समीरजींसाठी, की साहस आणि संयम
म्हणजे धैर्य. आणि एवढे सगळे अतोनात हाल अपेष्टा सहन करून देखील भारतीय लोकशाही व्यवस्थेवरचा दांडगा विश्वास आणि या लोकशाही व्यवस्थेनुसार चालणारी ही जी काही सगळी न्याय व्यवस्था आहे, त्या न्याय व्यवस्थेच्या तारखेला देखील एकदा देखील 1 मिनिट देखील उशीर न करणारे असे डिसिप्लिन्ड असे आपले समीरजी, जे राष्ट्रभक्तीचं मूर्तिमंत उदाहरण आहेत, जे सावरकरांचे सच्चे अनुयायी आहेत, जे टिळकांचे सच्चे अनुयायी आहेत, कारण की त्यांनी स्वतः त्या खटल्याची वकिली स्वतः केली. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे ते निस्सीम भक्त आहेत आणि आत्ताच्या काळातले खरे मावळे आहेत असे समीरजी आज आपल्या सॅफ्रॉन स्टोरीजमध्ये उपस्थित राहिले. त्याबद्दल मी त्यांचे पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी जो संघर्ष केलाय तो आपल्यासाठी प्रेरणेचा स्रोत आहे. सगळ्या कार्यकर्त्यांसाठी, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसाठी, हिंदुत्वाला मानणारा सगळा हिंदू समाज या सर्वांसाठी, देशभक्तांसाठी. सॅफ्रॉन स्टोरीजचा हा एपिसोड आपल्याला कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा. आणि अशाच निस्सीम राष्ट्रभक्त ज्याच्यावर आपल्याला एखादा पॉडकास्ट करावासा वाटतो त्याचंही नाव आपण आवर्जून कळवावा. धन्यवाद. जय श्रीराम, जय शिवराय. मी निलेश रमेश भिसे. रग रग शंभू मेरा परिचय, रग रग शंभू मेरा परिचय.